नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना समजून घेतली. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये आपण त्याचा अर्थ, व्याख्या, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नात मापनात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी त्यावरती म्हणजे पद्धती पण पाहिल्या, त्याचबरोबर त्यामध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा आपण मागच्या लेक्चर्समध्ये संपूर्ण पाहिलेल्या होत्या, बरोबर. त्याचबरोबर आजचा जो आपला लेक्चर आहे तो आहे संपूर्ण म्हणजेच काय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये काम करतो किंवा कशा पद्धतीने आपल्याला अर्थव्यवस्थेची माहिती मिळते यावर आधारित आजचा आपला हा लेक्चर असणार आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कशाला म्हणायचं याचा अभ्यास आपण आजच्या लेक्चर्समध्ये करत आहोत. लेक्चर स्टार्ट व्हायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगेल की तुम्ही हा लेक्चर संपूर्ण शेवटपर्यंत पहा, की जेणेकरून तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह याविषयी जर पेपरमध्ये जर प्रश्न आला तुम्हाला तो व्यवस्थितरित्या लिहिता येईल यासाठी. आलं लक्षात? राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना परीक्षेच्या दृष्टीने चक्राकार प्रवाह ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याप्रमाणे आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पनासुद्धा पाहिलेल्या होत्या, त्या संकल्पना जेवढ्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे तसंच हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये कसा कार्यरत आहे याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती आजच्या या लेक्चर्समध्ये घ्यायची आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न वाया घालवता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू. लेक्चर सुरू व्हायच्या अगोदर मी सर्व मित्रमैत्रिणींना सांगेल की हा लेक्चर शेवटपर्यंत बघा. आवडल्यास संपूर्ण लाईक करा, कमेंट्स करा. जे कमेंट्समध्ये तुम्हाला योग्य वाटेल, काही अडचणी असतील तर तुम्ही त्या शेअर करू शकतात. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका. आलं लक्षात? चला तर मग आपल्या विषयाकडे वळू. आजचा आपला जो घटक आहे किंवा जो आपला पॉईंट आहे तो म्हटला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. कशाला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह? तर बघा, अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा आहे तो कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे, कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे, उद्योग संस्थेकडून पुन्हा कुटुंब संस्थेकडे, अशा चक्राकार पद्धतीने हा फिरत असतो. म्हणून त्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असे म्हणतात. तर कशा पद्धतीने तो कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था यांच्यामध्ये तो कशा पद्धतीने फिरत असतो? तर पहा, कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेला काय सांगते नीट लक्षात द्या. कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेला काय मिळत असतं बरं? तर बघा, उद्योग संस्थेला एखाद्या उद्योग आहे त्या उद्योग संस्थेला वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे. मग वस्तूच्या उत्पादनासाठी काय लागतात? उत्पादनाचे घटक लागतात. काय लागतात? उत्पादनाचे घटक. मग कोणकोणते आहेत उत्पादनाचे घटक? तर पहा, श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन हे काय आहे? उत्पादनाचे घटक आहेत. कंपल्सरी हे लक्षात ठेवायचंच आहे की उत्पादनाचे घटक, परीक्षेला जर प्रश्न विचारला गेला की उत्पादनाचे घटक कोणते, तर कोणते आहेत? श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन हे काय आहेत? उत्पादनाचे घटक आहेत. आलं लक्षात? तर उद्योग संस्था कुटुंब संस्थेकडे कशाची मागणी करते की जर एखाद्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे तर त्या वस्तूसाठी या उत्पादन साधनांची गरज किंवा उत्पादन घटकांची गरज लागते. मग कुटुंब संस्था काय करते? हे जे घटक आहेत म्हणजे श्रमिक आपल्याला कुठून मिळत असतात? जे काही कुटुंब संस्था आहेत, आता आपल्या देशामध्ये 145 कोटीपेक्षाही जास्त लोकसंख्या आहे. म्हणजे कुटुंब संस्थेकडून आपल्याला काय मिळत असतं? उद्योग संस्थेला तर श्रमिक मिळत असतात. काय मिळत असतात? श्रमिक मिळत असतात. श्रमिकाला काय दिलं जातं? वेतन दिलं जातं. काय दिलं जातं? श्रमिकाला वेतन. नंतर आहे भांडवल. भांडवल हे उद्योग संस्थेला कुठून मिळतं? कुटुंब संस्थेकडून पण मिळतं. त्याचबरोबर समजा आता एखादा उद्योग मोठा असतो तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात भांडवल लागत असतं, बरोबर ना. मग हे भांडवल उद्योग संस्था कुठून प्राप्त करत असते? ते हे उद्योग संस्था कोणाकडून प्राप्त करत असते? तर बँकेकडून प्राप्त करत असते. कोणाकडून? बँकेकडून ते कुटुंब संस्थेला प्राप्त होत असतं. आलं लक्षात? मग कुटुंब संस्था मोठ्या प्रमाणात कर्ज घेते किंवा मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करते आणि त्या भांडवलावरती काय द्यावं लागतं? मग उद्योग संस्थेला व्याज द्यावं लागतं. काय द्यावं लागतं? व्याज द्यावं लागतं. आलं लक्षात? म्हणजे बघा, कुटुंब संस्थेकडून श्रमिक मिळाले, भांडवल मिळाले, भूमीला पण काय द्यावं लागतं? मग खंड द्यावं लागतं. जमीनसुद्धा आपल्याला कुठून मिळत असते? उद्योग संस्थेला तर कुटुंब संस्थेकडून मिळत असते. मग एखादी उद्योग संस्था आहे त्या उद्योग संस्थेमध्ये जे जे काही उत्पादनाचे घटक लागतात, श्रमिक, भूमी,
श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक. संयोजक म्हणजेच काय असतो? व्यवस्थापक असतो. काय असतो? व्यवस्थापक असतो. मग या व्यवस्थापकाला आवश्यक असणारं जे काही घटक असतात, व्यवस्थापकाला एखाद्या उद्योगामध्ये तो व्यवस्थापक मॅनेजमेंटचं काम करतो, बरोबर ना? मग मॅनेजमेंटचं काम करताना एखाद्या वस्तूचं किती प्रमाणात उत्पादन घ्यायचे, श्रमिक किती लावायचे या कामाच्या ठिकाणी, कुठल्या ठिकाणी आपण भूमी तर लागेलच, एखादी उद्योग संस्था स्थापन करायची म्हणजे जमीन लागेलच, बरोबर की नाही? आपण हवेत करणार का उद्योग? नाही, जमिनीवरच आपल्याला एखादा कारखाना स्थापन करावा लागेल. कोणाला? उद्योग संस्थेला, बरोबर. मग ते श्रमिकांसोबतच काय लागणार आहे? भूमी बरोबरच काय लागणार आहे? भांडवल बरोबरच काय लागणार आहे? संयोजक लागणार आहे. आलं लक्षात? असे 4 हे उत्पादनाचे घटक उद्योग संस्थेला लागणार आहे. कुठून हे संपूर्ण जे घटक आहेत ते उद्योग संस्थेला कुठून मिळतात? तर ते संपूर्ण कुटुंब संस्थेकडून मिळत असतात, बरोबर. मग हे कुटुंब संस्थेकडून जर मिळत असतील तर मग कुटुंब संस्था उद्योग संस्थेला काय पुरवते? मग कुटुंब संस्था उद्योग संस्थेला हे संपूर्ण घटक पुरवत असते. मग उद्योग संस्था सुद्धा त्याच्या मोबदल्यात काहीतरी पुरवत असते, बरोबर की नाही? आता आपण ते थोडंसं आकृतीच्या सहाय्याने बघू, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. थांबायचं, आपण ती आकृती पाहून घेऊया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू? एका आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊ, जेणेकरून आपल्याला समजायला सोपं पडेल. यासाठी आलं लक्षात? छोटीशी मी आकृती काढते, त्यावर तुम्हाला लक्षात येईल की नक्की राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये कसा काम करतो असं. आलं लक्षात? बघा, आपण एक छोटीशी अशी आकृती काढून घेऊया. हे काय आहे? कुटुंब आहे. काय आहे? कुटुंब संस्था. आणि ही काय आहे? एक उद्योग संस्था आहे. काय आहे? उद्योग संस्था. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही आहे कुटुंब संस्था आणि ही आहे उद्योग संस्था, बरोबर. मग या कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेला काय प्राप्त होत असतो? तर कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे काय दिलं जातं? श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक. काय दिलं जात असतं? संयोजक. हे घटक दिले जात असतात. कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेला काय पुरवलं जात असतं? तर श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक असं पुरवले जात असतात. आलं तर बघा, या कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेला हे घटक पुरवल्यानंतर उद्योग संस्था कुटुंब संस्थेला काय देत असते? तर श्रमिकाला काय दिलं जातं? वेतन दिलं जातं. काय दिलं जातं? वेतन दिलं जातं. भूमीवर काय दिलं जातं? खंड दिला जातो. काय दिलं जातं? खंड दिलं जातं. भांडवलावर काय दिलं जातं? व्याज दिलं जातं. काय दिलं जातं? व्याज दिलं. आणि संयोजकाला काय दिलं जातं? संयोजकाला त्याचा नफा दिला जातो, बरोबर की नाही? कोणतेही घटक असतो विदाऊट जर काही पेमेंट केलं नाही किंवा पैसे दिले नाही तर ते घटक कार्य करत नाही. आलं लक्षात तुम्हाला? श्रमिकाला जर आपण वेतन दिलं तरच तो कामावरती काम करेल, बरोबर. त्याच्यानंतर श्रमिकाला भूमीला सुद्धा काय दिलं जातं? बघा, प्रत्येक जमीन मालक जे आहे किंवा एखादी उद्योग संस्था जी आहे ते काय करतात? भाड्याची जमीन घेतात, म्हणजे कसं रेंटवर घेतात, बरोबर की नाही? मग त्या जमीन मालकाला काय द्यावं लागतं? खंड द्यावं लागतं, म्हणजेच काय? भाडं द्यावं लागतं. आलं लक्षात? म्हणजे भूमीला काय द्यावं लागतं? खंड द्यावं लागतं. भांडवल हे बँकेकडून उपलब्ध होत राहू, नाही तर मग एखाद्या व्यक्तीकडून भांडवल उपलब्ध झालं तर मग त्या उद्योग संस्थेला, त्या व्यक्तीला किंवा त्या बँकेला काय द्यावं लागतं? भांडवलावरती व्याज द्यावं लागतं. काय द्यावं लागतं? व्याज द्यावं लागतं. त्याचबरोबर संयोजक जो आहे, जो मॅनेजर असतो किंवा मॅनेजमेंट करणाराच असतो, त्याला काय द्यावं लागतं? त्याचा नफा द्यावा लागतो. तो त्याच्या कुशल कामगिरी वापरून एखाद्या वस्तूचं उत्पादन घेत असतो. किती एका वस्तूच्या उत्पादनासाठी किती कामगार लावले पाहिजे, कोणत्या वस्तूचं उत्पादन घेतलं पाहिजे, बाजारामध्ये कोणत्या वस्तूंची मागणी आहे, हे सगळ्या गोष्टीचं तो काय करत असतो? मॅनेजमेंट करत असतो. म्हणून त्याला त्याच्या कामाबद्दल किंवा त्याच्या कुशल कामगिरीबद्दल काय द्यावा लागतो? मोबदला हा द्यावा लागतो. तो कशाच्या स्वरूपात असतो? मग नफ्याच्या स्वरूपात असतो. कशाच्या स्वरूपात असतो? नफ्याच्या स्वरूपात असतो. आलं लक्षात तुम्हाला? अशा पद्धतीने हा चक्राकार प्रवाह कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे आणि उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे होत असतो. त्याचबरोबर आता बघा की कुटुंब संस्था कोणत्या वस्तूंची मागणी करत असते? तर कुटुंब संस्था
उद्योग संस्थेकडे कशाची मागणी करते? वस्तू आणि सेवांची. कशाची? वस्तू व सेवांची. आलं लक्षात? वस्तू आणि सेवांची मागणी करत असते. वस्तू आणि सेवांची मागणी करते म्हणजेच काय? कुटुंब संस्था उद्योग संस्थेकडे ती मागणी करते. मग उद्योग संस्था काय करते? यांच्याकडूनच काय करत असते? मग पुन्हा म्हणजे मग या वस्तू आणि सेवांकरता मग हे काय करतात? खर्च करतात. कोण करतात? कुटुंब संस्था काय करत असते? मग खर्च करत असते. काय करत असते? खर्च करत असते. मग कुटुंब संस्था खर्च करते म्हणजे ते पैसे कोणाला मिळतात? उद्योग संस्थेला मिळतात. म्हणजेच कोणाला मिळतात? ते उद्योग संस्थेला मिळतात. बरोबर की नाही? म्हणजेच बघा, जेव्हा कुटुंब संस्था श्रमभूमी भांडवल संयोजक उद्योग संस्थेला पुरवत असते तेव्हा त्याच्या मोबदल्यात उद्योग संस्थेला कुटुंब संस्थेला काय पैशाच्या स्वरूपात द्यावं लागतं? वेतन, खंड, व्याज, नफा कशाच्या स्वरूपात द्यावं लागतं? पैशाच्या स्वरूपात द्यावं लागतं. बरोबर ना? पैशाच्या स्वरूपात द्यावं लागतं पैसा. तसंच जेव्हा उद्योग संस्था कुटुंब संस्थेला वस्तू आणि सेवा पुरवत असते तेव्हा या वस्तू आणि सेवेच्या बदल्यात उद्योग संस्थेला कुटुंब संस्था काय पुरवत असते? पैसा पुरवत असते. कोण पुरवत असते पैसा? कुटुंब संस्था उद्योग संस्थेला काय देते? ते पैसा देते. कारण की कशाच्या का पैसा देते? वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी. आलं लक्षात? म्हणजेच काय? कुटुंब संस्थेचा खर्च उद्योग संस्थेचं काय आहे? ते उत्पन्न आहे. पुन्हा उद्योग संस्थेने खर्च केला तो कुटुंब संस्थेचं काय आहे? खर्च वेतन आहे. त्यांचं काय आहे? त्यांचं उत्पन्न आहे. आलं लक्षात? एकाचा खर्च दुसऱ्याचं उत्पन्न, दुसऱ्याचं उत्पन्न ते तिसऱ्याचा खर्च, तिसऱ्याचा खर्च तो चौथ्याचं उत्पन्न. येत्या लक्षात तुम्हाला? एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे. येत्या लक्षात? जेव्हा एखाद्या वेळेस कुटुंब संस्था हा विक्रेता होते. पहिल्या वेळेस आपण बघितलं कुटुंब संस्था कशा प्रकारे विक्रेता झाली? तर कुटुंब संस्थेने काय दिलं? श्रम दिलं, भूमी दिलं, भांडवल दिलं, संयोजक दिलं. बरोबर की नाही? विक्रेता झाले. मग लगेच उद्योग संस्थेने काय केलं? मोबदला म्हणून त्यांना काय दिलं? पैशाच्या स्वरूपामध्ये वेतन दिलं, खंड दिला, व्याज दिला, नफा दिला. बरोबर? एकदा कुटुंब संस्था विक्रेता झाले तर उद्योग संस्था ग्राहक झाली. तर उद्योग संस्था आता काय आहे? विक्रेता बनेल. कशाच्या स्वरूपात? वस्तू आणि सेवा कोणाला पुरवणार आहे? कुटुंब संस्थेला पुरवणार आहे. कुटुंब संस्थेला जर उद्योग संस्था वस्तू आणि सेवा पुरवणार आहे तर मग कुटुंब संस्था उद्योग संस्थेला काय पुरवेल? मग तो कुटुंब संस्था उद्योग संस्थेला काय देईल? मग पैसा देईल. कशाच्या स्वरूपात देईल? त्या चलनाच्या स्वरूपात देईल. येत्या लक्षात तुम्हाला? म्हणजे एकाचा खर्च तो दुसऱ्याचं उत्पन्न, दुसऱ्याचा खर्च तो तिसऱ्याचं उत्पन्न. येत्या लक्षात तुम्हाला? अशा पद्धतीने हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह फिरत असतो. आलं लक्षात? याच्यामध्ये आपण अजून 2 घटक सुद्धा ऍड करू शकतो. कोणते 2 घटक? ते एक म्हणजे बँका, एक म्हणजे काय आहे? बँक. बँक सुद्धा या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये असते. त्याचबरोबर शासन सुद्धा. कोण? शासन. म्हणजेच काय? शासन म्हणजेच काय? सरकार. सरकार सुद्धा काही वस्तू आणि सेवांकरता खर्च करत असते. हे तर लक्षात. सरकार कोणकोणत्या वस्तूंवरती? मग आता सरकारला जेव्हा शासकीय काही कार्य करायचे असले, सरकारला काही शासकीय काम करायचे असले तेव्हा ते काय करत असतात? वस्तू आणि सेवांची काय करत असतात? मागणी करतात. मग आता शासनाला कोणता खर्च करावा लागतो? तर टाचणीपासून तर संगणकापर्यंत. जेव्हा शासकीय कामं चालतात टाचणीपासून तर संपूर्ण संगणकापर्यंतच्या ज्या काही वस्तू लागतात तर सरकार काय करत असतं? उद्योग संस्थेकडे त्या वस्तूंची मागणी करत असतं. आलं लक्षात? उद्योग संस्थेकडे त्या वस्तूंची मागणी केली म्हणजेच काय? वस्तू उत्पादन झाल्यानंतर मग पुन्हा सरकारला काय करावं लागतं? खर्च करावा लागतो. इथे लक्षात? सरकारचा खर्च तो उद्योग संस्थेचं उत्पन्न झालं. आलं लक्षात? मग तो खर्च केल्यानंतर पुन्हा उत्पादन खर्च घेते. आणि त्याचबरोबर वस्तूंचं उत्पादन घेण्यासाठी काय सांगते मी? वस्तूंचं उत्पादन घेण्यासाठी उद्योग संस्था काय करत असते? मग भांडवलाची गरज भासते. भांडवलाची म्हणजे काय? पैशाची गरज भासते. बरोबर ना? मग हा पैसा उद्योग संस्थेला कुठून प्राप्त होतो? तर हा पैसा उद्योग संस्थेला बँकेच्या मार्फत कर्जाऊ स्वरूपाने प्राप्त होत असतो. कशाच्या स्वरूपाने प्राप्त होत असतं? कर्जाऊ स्वरूपाने प्राप्त होत असतो. मग आपण जर कर्जावर घेतलं तर कर्जावर आपल्याला काय द्यावं लागतं? व्याज द्यावं लागतं. मग ती कुटुंब संस्था असो किंवा उद्योग संस्था असो, जेव्हाही बँकांकडून पैसे घेते किंवा काही कर्ज घेत असलं तर त्याच्यावरती त्याला काय द्यावं लागत असतं? व्याज हे द्यावं लागत असतं. म्हणजे एकाचा खर्च दुसऱ्याचं उत्पन्न, दुसऱ्याचा खर्च तो तिसऱ्याचं उत्पन्न. अशा प्रकारे हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कुटुंब संस्थेमध्ये आणि उद्योग संस्थेमध्ये त्याचबरोबर बँक आणि शासन यांच्यामध्ये सुद्धा हा संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये फिरत असतो. आलं लक्षात? जेवढा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा खेळता राहतो तेवढी अर्थव्यवस्थेचा विकास हा होत जात असलेला आपल्याला दिसून येतो. जेवढा म्हणजे किंमत स्थैर्य निर्माण होतं किंवा किंमत कमी होऊन जाते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पैशांची जेवढी चक्र फिरत नसेल. आता उदाहरणार्थ आपण घेऊ, जेव्हा
कोरोनाची परिस्थिती आली देशामध्ये, त्यावेळेस काय झालं होतं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाह आपली स्थगिती आलेली आपल्याला तेव्हा दिसून येते. तेवढ्या प्रमाणात पैसा अर्थव्यवस्थेमध्ये फिरत नव्हता. बाकी म्हणजे सर्वजण अन्न वस्त्र निवारा या गोष्टी तर करत होते, म्हणजे खात पित होते, परंतु प्रॉब्लेम काय होता, प्रॉब्लेम याच्यामध्ये होता की राष्ट्रीय उत्पन्न ज्याप्रमाणे लोकांना काम बंद पडलेलं होतं, कामं चालत नव्हती किंवा उत्पादनाचा खर्च नव्हता, तेवढ्या प्रमाणामध्ये शेअर मार्केट संपूर्ण बंद पडले होते, सगळे व्यवहार ठप्प झाले होते. फक्त एकच आपलं चालू होतं, शासनाने एकच ठरवलं होतं की लोकांना जगवायचं कसं, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकांना जगवता कसं आहे यासाठी फक्त सरकारचा खर्चच होत होता. बाकीचं सरकारला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न त्यावेळेस प्राप्त होत नव्हतं. येत्या लक्षात तुम्हाला. अशा पद्धतीने आपण आजच्या या लेक्चर्समध्ये काय बघितलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये कसा फिरतो ते कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे, उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे. त्याचबरोबर या दोघांसोबतच दोन घटक अजून महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे बँक आणि शासनाची भूमिका. हेही दोन घटक त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. आलं लक्षात तुम्हाला. अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह पाहिलेला आहे. लेक्चर्समध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा, किंवा रिपीट लेक्चर तुम्ही पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह ही संकल्पना नक्कीच समजेल. आलं लक्षात. लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण काय बघणार आहोत की संवहन किंवा अंतरक्षेपण अशा दोन संकल्पना आहेत. काय बघणार आहोत, संवहन आणि अंतरक्षेपण या दोन संकल्पना आहेत, त्या आपण पुढच्या लेक्चर्समध्ये समजून घेऊ. आलं लक्षात. आजचा लेक्चर आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.